श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 16 फेब्रुवारी 2025 ते शनिवार 22 फेब्रुवारी 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 16 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 9:49 आहे। बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती आहे। शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी श्री रामदास नवमी आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः कन्या, तुळ आणि वृश्चिक राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला फसव्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल। या आठवड्यामध्ये प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत, विशेषतः आर्थिक निर्णय घेऊ नयेत। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्यातील 16, 17, 20, 21 आणि 22 हे 5 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारे आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या आठवड्याचे नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करावं। व्यवसायामध्ये स्पर्धकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये तुम्ही आहार आणि विहाराचं पथ्य पाळावं। प्रवास करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये जी ग्रहांची प्रतिकूलता निर्माण झालेली आहे, या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा वाईट परिणाम तुम्हाला दूरगामी भोगावा लागू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। त्यामुळे प्रसंग, परिस्थितीचं अवधान राखून वागणं आवश्यक आहे। व्यावसायिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत। खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल फूल आणि लाल वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा ग्रहांच्या अनुकूलतेचा आहे, त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। व्यावसायिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन वास्तू खरेदी करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी देखील हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, परंतु आठवड्याच्या मध्यातले 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। कुठल्याही अति आत्मविश्वासाच्या आहारी तुम्ही जाऊ नये। या आठवड्याचे इतर 5 दिवस म्हणजे 16, 17, 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ या आठवड्यामध्ये लाभणार आहे, त्यामुळे प्रलंबित कामांचा पाठपुरावा तुम्ही या आठवड्यात करावा। दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला आठवड्यामध्ये उत्तम लाभ होतील। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होणार आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। भागीदारी व्यावसायिक, भुसार मालाचे व्यापारी, कापड व्यावसायिक, तेल, बी बियाणांशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। कार्यक्षेत्राची वाढ होणं, कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि गणपतीला पांढऱ्या रंगाच्या अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम जाईल। आठवड्याची सुरुवात तुमची अनुकूलतेने होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, परंतु आठवड्याचे शेवटचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे 16, 17, 18 आणि 19 फेब्रुवारी हे 4 दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूलता प्रदान करणारे आहेत। यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य लाभेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील, भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल।
या 4 दिवसांमध्ये कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे तुमच्या उत्साहामध्ये वाढ झालेली असेल। महत्त्वाच्या निर्णयांचा या 4 दिवसांमध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। गेल्या काही दिवसांपासून जी प्रलंबित तुमची कामं होती ती प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। परंतु आठवड्याचे शेवटचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्ही दक्षतापूर्वक व्यतीत करणं गरजेचं आहे। यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते, खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि भागीदारी व्यावसायिकांना या 3 दिवसांमध्ये भागीदारासोबत थोडा त्रास किंवा वादविवाद वाढण्याची शक्यता आहे। या 3 दिवसांमध्ये तुम्ही विशेष दक्षता बाळगावी। या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। आर्थिक नियोजन करत असताना किंवा आर्थिक गुंतवणुकी करत असताना या 3 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये तुमच्या महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा, नियोजन करावी, नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत। त्यानंतरचे येणारे हे 3 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत। त्यामुळे तुमच्या मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा जरी तुम्हाला संमिश्र लाभाचा जाणार असेल तरी देखील सुद्धा या आठवड्यामध्ये तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल आणि याचा दूरगामी तुम्हाला लाभ होऊ शकतो। या आठवड्यामध्ये आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते। विद्यार्थी आणि गृहिणींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील। त्याचा पाठपुरावा तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे। गृहिणींच्या आरोग्याच्या छोट्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या आरोग्याच्या तक्रारी जरी वरकरणी तुम्हाला लहान दिसत असतील, छोट्या दिसत असतील तरी देखील तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये। याचा योग्य वेळी तुम्ही आरोग्याचे उपचार घ्यावेत। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय किंवा घेतलेला योग्य एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारा किंवा नुकसान देणारा ठरू शकतो। त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। वेळ प्रसंगी वरिष्ठांशी किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील। घरामध्ये काही रिन्युएशन असतील, काही बदल करायचे असतील, या दृष्टीने तुम्ही या आठवड्यात पाठपुरावा करावा। तुमच्या कामांना या आठवड्यामध्ये गती येईल। या आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चतुर्थीचा उपवास करावा। उपवास शक्य नसेल तर 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करून गणपतीला जलाभिषेक करावा आणि 20 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, टोपी, उपरणं, पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अशा वस्तू अर्पण कराव्यात आणि कालभैरवाला अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना कराव्यात। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यातील 7ही दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त झालेली आहे। या आठवड्याचा एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। त्यामुळे तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न, घेतलेले श्रम तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। या आठवड्यामध्ये योग्य नियोजन केल्यास तुम्हाला उत्तम लाभाचे ग्रहमान प्राप्त होणार आहे आणि याचे दूरगामी तुम्हाला लाभ मिळतील। या आठवड्यामध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 16 आणि 17 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला अंतर्गत विरोधाला सामोरं जावं लागेल, अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल। त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन या 2 दिवसांमध्ये करू नये। नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा। सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही वाढवू नये। त्यानंतरचे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जातील। तुमच्या मनाजोगा तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल। मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये अनुभव येणार आहे। त्यामुळे तुमच्या कामावरती तुम्ही जास्तीत जास्त लक्ष ठेवावं, एकाग्र राहावं आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे।
व्यवसायाची व्याप्ती या आठवड्यामध्ये तुमची वाढणार आहे। नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ लाभेल। पगारवाढ, बढती, बदली यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। वरिष्ठांचं या आठवड्यात तुम्हाला सहकार्य लाभेल। गृहिणी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाणार आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। कुटुंबासमवेत तुम्हाला आनंदी आणि उत्साही वेळ घालवता येईल। गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी या आठवड्यात तुम्हाला सोडवता येतील। वरिष्ठांच्या सहकार्याने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल फूल आणि पांढरं वस्त्र अर्पण करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजना तुम्ही राबवू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी दूर होण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। आर्थिक नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करता येईल। जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारी ठरेल। या आठवड्यामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना विरोधकांवर मात करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमच्या व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। व्यवसायाच्या पुनर्बांधणीसाठी तुम्हाला हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी, ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे निर्माण झालेली वाईट परिस्थिती यातून बाहेर पडण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची उत्तम साथ लाभणार आहे। त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। नोकरदार मंडळी, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही विरोधी परिस्थितीला सामोरं जावं लागेल, परंतु या परिस्थितीवर तुम्ही उत्तम पद्धतीने मात करू शकाल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। हा आठवडा अनेक नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा असेल। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। आठवड्यातला एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय, केलेले आर्थिक नियोजन तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील। या आठवड्याचे 7ही दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत। प्रसंग परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास या आठवड्यामध्ये प्राप्त झालेला आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। राजकारण आणि समाजकारणामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी, नवीन प्रकल्प राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारी असेल। त्यामुळे हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। नवीन हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला साथ देईल। व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल। परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। परदेशामध्ये वास्तव्य करणं, नोकरी करणं, प्रवास करणं, शिक्षण घेणं यासारख्या गोष्टींसाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करेल। टूर आणि टुरिझमशी निगडीत काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला दूरगामी स्थिरता देणारी ठरणार आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्नरत राहावं। या आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला थोड्या विरोधाला सामोरं जावं लागेल। अंतर्गत विरोध वाढण्याची शक्यता आहे। नोकरदार मंडळींनी आठवड्याच्या शेवटच्या या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणारा आहे। प्रसंग परिस्थिती योग्य पद्धतीने तुम्हाला हाताळता येणार आहे।
आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे 16 आणि 17 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. त्यानंतरचे 5 दिवस तुम्हाला उत्तम आर्थिक लाभाचे आहेत आणि उत्तम नियोजनाचे आहेत. या आठवड्याचं नियोजन करत असताना आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये कुठल्याही आर्थिक गुंतवणुकी तुम्ही करू नये. 18, 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारी या 5 दिवसांमध्ये तुम्ही उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल, नवीन योजना राबवू शकाल, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल. नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देणारी ठरेल. या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ उत्तम आर्थिक स्थिरता तुम्हाला देणार आहे. या आठवड्यामध्ये तुळ राशीचे व्यक्ती तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही पराक्रम गाजवू शकाल, उत्तम निर्णय घेऊ शकाल, धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, नवीन योजना तुम्ही राबवू शकाल. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी साथ देणारी असेल. आठवड्याची सुरुवात थोडी तुम्ही सावधपणे करावी. त्यानंतरचे 5 दिवस तुमचे पराक्रम गाजवण्याचे आहेत. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल. गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम स्थिरता देणारे ठरतील. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती अथर्वशीर्षाचा 21 वेळा पाठ करावा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेत असताना प्रसंगावधान राखावं. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मोठी गुंतवणूक करू नये आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही मतभेद करू नये. आठवड्याची सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 16 आणि 17 फेब्रुवारी हे 2 दिवस तुमच्या दृष्टीने लाभाचे आहेत. तुम्हाला पूर्वी केलेल्या कामांमधून लाभ होतील, पूर्वी केलेल्या गुंतवणुकींमधून तुम्हाला लाभ होतील. त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. हे जे दिवस सांगितलेले असतात यामध्ये नक्षत्रानुसार थोडा बदल होण्याची शक्यता आहे. तुमचं जे नक्षत्र आहे, नक्षत्र चरण आहे, यानुसार थोडा वेळ मागे पुढे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा. वृश्चिक राशीच्या दृष्टीने शेवटचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 3 दिवस भाग्यवृद्धिकारक आहेत. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. चांगले दिवस येण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. आठवड्याचे शेवटचे 3 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील, नवीन योजना राबवण्याचे जातील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला लाभेल, परंतु प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये. अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. व्यावसायिक निर्णय तुम्हाला घेता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होईल, परंतु शेवटचे 3 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील. या आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये असलेल्या गणपती मूर्तीवर जलाभिषेक करावा आणि पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे. हा आठवडा जरी धनुराशीच्या व्यक्तींसाठी सामान्य प्रतीचा असला तरी मोठे अधिकार आणि जबाबदारी देणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. त्यामुळे विशेष प्रयत्न करावेत. या आठवड्याचे सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे 16, 17, 18 आणि 19 फेब्रुवारी हे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देतील, मोठ्या जबाबदाऱ्या देतील, मोठे अधिकार प्राप्त करून देतील. परंतु शेवटचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 3 दिवस तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुमचे आर्थिक नियोजन कदाचित या 3 दिवसांमध्ये चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी
आठवड्याचं नियोजन करत असताना सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गासाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. खाजगी कंपन्यातील उच्चपदस्थ अधिकारी किंवा सरकारी अधिकारी यांच्यासाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल. मोठ्या कामांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. महत्त्वाच्या कामांचं नियोजन करणं किंवा काही महत्त्वाच्या पॉलिसी तयार करणं, समाज उपयोगी काही योजना आखणं, यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल. इलेक्ट्रॉनिक्स, इन्शुरन्स, ॲग्रिकल्चर आणि फॉरेन ट्रेड यामध्ये हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा आहे, परंतु प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीनं करावं लागेल, सावधानतेनं करावं लागेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता या आठवड्यामध्ये तुम्हाला बाळगावी लागेल. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारी ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना लाल रंगाच्या वस्त्रांची भेट द्यावी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता देणारे ठरतील. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. 7.5च्या या शेवटच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देईल. नवीन वाहन घेणं, वास्तू विकत घेणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, व्यवसायामध्ये नवीन योजना राबवणं, नोकरीमध्ये काही महत्त्वाचे बदल घडवणं, बदली, बढती आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना नवीन संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत आहेत, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होईल. उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. गृहिणींना देखील हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. या आठवड्याचा एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा जाईल. महत्त्वाचे निर्णय घेण्याचा जाईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी मोठ्या प्रतिष्ठेचे योग या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. या आठवड्यामध्ये 20 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, पाव किलो पेढे, टोपी उपरणं आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण कराव्यात. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. कारण आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे होईल, थोडी नकारात्मकतेनं होईल. या नकारात्मकतेचा प्रभाव आणि परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर, तुमच्या मनस्थितीवर तुम्ही होऊ देऊ नये. कारण या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत, परंतु इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत. उत्तम निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उत्तम साथ देणारे ठरतील. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. हा आठवडा महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे तुमच्या 7.5ची तीव्रता कमी होईल आणि तुमचे दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातील. रविवारी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये दुग्ध आणि जलाभिषेक करावा आणि गरजूंना लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम पद्धतीनं होईल.
नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील, गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत, परंतु त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. त्यानंतरचे 3 दिवस म्हणजे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी हे 3 दिवस तुम्हाला पुन्हा उत्तम लाभ देणार आहेत, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा आहे असं म्हटलं. त्यामुळे प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा, प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं तुम्हाला या आठवड्यामध्ये गरजेचं आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सावधपणे दिवस व्यतीत करावे लागतील. नवीन योजना राबवत असताना, मोठे निर्णय घेत असताना तुम्ही वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा, सल्लामसलत करणं गरजेचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी निश्चितपणे उत्तम संधी प्राप्त करून देणार आहे, आर्थिक स्थिरता देणार आहे आणि भाग्यवृद्धी करणार आहे. परंतु त्या दिवसाच्या त्या अनुकूलतेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला चित्तवृत्ती स्थिर ठेवावी लागेल आणि प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीनं करावं लागेल, अवलोकन तुम्हाला योग्य पद्धतीनं करावं लागेल. यामध्ये जर एखादी चूक झाली तर दूरगामी तुम्हाला नुकसान सोसावं लागेल. याचं कारण असं आहे की 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये थोडी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. मीन राशीच्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रावर निर्माण झालेल्या या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दुग्ध आणि जलाभिषेक करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. 20 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, फुलं, टोपी, उपरणं, 21 रुपये दक्षिणा आणि पांढरे 1/2 किलो पेढे अर्पण करावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी.